सगळ्यांना जय शिवराय, जय भीम. आमचे नगराळे सर जरा नाराज होते, फुल भरलं नाही, थिएटर फुल भरलं नाही. मला तर वाटतं की प्रचंड लोक आलेले आहेत आज. खरं तर ही आंबेडकरी अस्मिता आहे. एक माणूस आला तरी त्याचे कोट्यावधी ते पसरत जातात विचारते. त्यामुळे नाराज व्हायचं कारण नाही. नगराळे सर, मी जी पोस्ट केली होती ना, पंतप्रधान परत फिरले होते, मी पोस्ट त्यांचं नावही न घेता केली होती. मी लिहिलं होतं की आमच्या नाटकाला एक प्रेक्षक जरी असला ना तरी आम्ही तेवढ्याच उत्साहात प्रयोग करतो नाटकाचा, एवढंच केलं होतं. त्याच्यावर ट्रोल केलं होतं. पण आज तर भरपूर आहेत आणि विशेषतः डावी बाजू पूर्ण भरलेली आहे. डावी बाजू भरलेली असणं आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे. सगळ्यांनी एकदा जोशात एक घोषणा देऊया, जय भीम. बस हा आवाज आहे, उत्साह आहे. तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरु संत तुकोबाराया, राजमाता जिजाऊ महासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या पूर्वजांचं, आपल्या महामानवांचं मी आजच्या दिवशी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. ही सगळी नावं जेव्हा आपण घेतो ना, अभिमानानं घेतो, त्यावेळी आपल्या डोळ्यासमोरून तरळून जातो तो 3 महत्त्वाच्या कालखंडांचा इतिहास. हे 3 महत्त्वाचे कालखंड आधी समजून घेऊया आणि आजच्या परिस्थितीवर येऊया आपण. सगळ्यात पहिल्यांदा येतो तो प्राचीन काळ. या प्राचीन काळात तथागत बुद्ध आले आणि त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना जन्म दिला. बहुजनांसाठी अतिशय उपयुक्त अशी ही मूल्य होती. त्या काळात माणसात उच्च नीच ठरवून भेदभाव करणाऱ्या वैदिकांशी कडवा संघर्ष केला तथागतांनी. आणि ही भूमी मानवतेच्या, प्रेमाच्या, सलोख्याच्या विचारांनी बहरून टाकली. या प्राचीन काळानंतर येतो मध्ययुगीन काळ. या मध्ययुगीन काळात हीच मूल्ये जी आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही बुडणाऱ्या बहुजनांमध्ये रुजवण्यासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता लढले ते जगद्गुरु संत तुकोबाराया. तुकोबाराया म्हणजे बहुजनांचे हिरो होते. वर्चस्ववाद्यांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले ते. बुद्ध विचार तुकाराम गाथेत उतरवला आणि वारकरी संप्रदायाला परमोच्च बिंदूवर घेऊन गेले ते. नंतर याच विचारांपासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांच्या पायावर स्वराज्याची निर्मिती केली छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली छत्रपती संभाजी महाराजांनी. या तिघांमुळे हा मध्ययुगीन काळ असा सोन्यासारखा लखलखून उजळला. आजही आपल्या बहुजनांसाठी हा मध्ययुगीन काळ म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. यानंतर आधुनिक काळाचा सूर्य उगवला. या आधुनिक काळात हीच मूल्य जी प्राचीन काळापासून आलेली आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही मूल्य पुन्हा बहुजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली एक त्रिमूर्ती सूर्याच्या तेजानं लखलखली, ती म्हणजे फुले शाहू आंबेडकर. या त्रिमूर्तीनं बहुजनांचं आयुष्य उन्नत केलं, उदात्त केलं, समृद्ध केलं. सगळ्यात पहिल्यांदा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची शस्त्र हातात घेतली आणि सामाजिक, शैक्षणिक क्रांती घडवली सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांनी. त्यानंतर याच मूल्यांच्या आधारानं आपल्या संस्थानामध्ये क्रांतिकारक पावलं टाकली आणि बदलाची सुरुवात स्वतःपासून केली राजर्षी शाहू महाराजांनी. आणि त्यानंतर बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करणारी ही त्रिसूत्री संविधानात आणून या भूमीवरचा वर्चस्ववाद, उच्च नीचता, गुलामगिरी, जातीभेद, वर्णभेद याच्यावर शेवटचा घाव घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आधुनिक काळातली
ही जी 3 रत्न आहेत ना आपली, फुले, शाहू, आंबेडकर, ज्यांनी आपल्याला एक देश म्हणून एकत्र बांधलं, सगळ्या बहुजनांना, सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं. स्वातंत्र्याचं मोल मगाशी त्यांनी सांगितलं काय आहे ते. सगळ्यांच्यात समानता आणली, समता आणली, कुणी कुणापेक्षा उच्च नाही, नीच नाही. राजवाड्यात राहणारा माणूस असो किंवा झोपडीत राहणारा माणूस असो, सगळ्यांना समान न्याय. एकमेकांशी बंधुतेचं नातं निर्माण करायची संधी मिळाली. हे सगळं झालं ते या 3 रत्नांमुळे, फुले, शाहू, आंबेडकर. ही 3 रत्नांची माळ जी आहे ना, ती प्रत्येक बहुजनानं 7 काळजाच्या आत जपून ठेवावी अशी इतकी बहुमूल आहे. कारण खूप काही सोसलं होतं आपण ह्या 3 काळात. प्राचीन काळापासून बहुजनांवर, शूद्रांवर, शूद्रांवर, महिलांवर जे अत्याचार झालेत, जे अन्याय झालेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात वर्णन केली. पेशावरपासून चेन्नई, कोचीनपर्यंत अस्पृश्यतेचे काय चटके भोगावे लागलेत. त्यातून हा देश मुक्त करण्यासाठी जीवाचं रान केलंय त्यांनी, रक्ताचं पाणी केलंय. आज इथं अनेक महिला आपल्या बरोबरीनं बसू शकतात. शूद्रांपेक्षा वाईट अवस्था होती महिलांची. आज हरिभक्तपरायण आपली पाटीलताई आहे, मागे काही वर्दीतल्या महिला बसलेल्या आहेत ज्या इथे सुरक्षेसाठी आलेल्या आहेत. किती अभिमानाची गोष्ट ही. नाहीतर आपण खूप काही सोसलं होतं. एकाधिकारशाही, हुकुमशाही, लष्करशाही, ब्राह्मणशाही, सगळं सोसलंय आपण बहुजनांनी. मोगलाई, पेशवाईचे घाव सोसलेत. त्यानंतर फाळणीची वेदना सोसून काळानं या देशाला जन्म दिला, भारत. हे अनाथ कुपोषित बालक घेऊन आपला भीमराया लोकशाहीच्या झोपडी पुढे गेला. तिला म्हणाला, बाई ग, या लेकराचा सांभाळ करती. म्हणाली, माझ्याकडे काय आहे? काय नाही, मातीच्या कुडाची साधी झोपडी आहे माझी, बसायला फाटकी सतरंजी पण नाही, माझ्या अंगावर जुनाट विटलेलं लुगडं आहे, अंगावर दागदागिने नाहीत. भीमराया म्हणला, तरीही हे बाळ मी तुझ्याकडे सोपवतोय, कारण तुझ्या डोळ्यात गोरगरिबांविषयी अपार माया आहे, काळजात शोषित पीडितांविषयी अथांग करुणा आहे, आणि घट्ट पडलेल्या हातावर मानवतेचा, माणुसकीचा दिवा आहे. आजपासून हा देश तुझा, आनंदानं राज्य कर. मग काय, भारतात लोकशाही आली, आनंदी आनंद झाला. अहो, 5000 वर्षांपूर्वी इथं गुण्या गोविंदानं राहणाऱ्या मूल निवासींवर खैबर खिंडीतून आलेल्या युरेशियनांनी केलेल्या हल्ल्यापासून ते पेशवाईपर्यंत अनेक क्रांत्या, प्रतिक्रांत्या पाहिलेल्या या भूमीवर पुन्हा एकदा बुद्ध हसला, कारण बहुजन गुलामगिरीतून मुक्त झाला. आता हे असंच अबाधित राहणार. आता सुवर्णयुग येणार. या आनंदात आपल्याला मस्त झोप लागली. आपल्या महामानवांनी आपल्याला कानी कपाळी ओरडून सांगितलं होतं की प्रत्येक क्रांतीनंतर हे वर्चस्ववादी विषारी साप बिळात लपून बसतात संधीची वाट बघत, आणि नंतर संधी आली की झेप घेतात, तुम्हाला दंश करतात. विसरून गेलो आपण. थेट त्यांनी डंख केल्यावरच आपल्याला जाग आली. आता जाग आल्यावर आपल्याला कळतंय की आपले हातपाय बांधले गेलेत. जी मूल्य तथागत बुद्धांपासून चालत आली आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्या मूल्यांवरच घाला आलाय. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेतलं गेलंय. सगळ्यात सुंदर मूल्य कुठलं असेल तर स्वातंत्र्य. किती सुंदर मूल्य आपल्याला बुद्धांनी दिलंय, तेच हिरावून घेतलं गेलं आपल्यापासून. तुम्ही काय बोलायचं, कलावंतांनी कला सादर करताना कोणावर टीका करायची, तुम्ही कपडे कुठले घालायचे, कशा पद्धतीचे घालायचे, तुम्ही तुमच्या घरात काय खायचं, तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट काय करायची, एखाद्याच्या पोस्टवर कमेंट काय करायची, सगळ्या गोष्टींवर बंधनं आलीत. तुमचं स्वातंत्र्यच हिरावून घेतलं गेलंय. समता नष्ट झालीये, बंधुतेची वाट लागलेली आहे. हे सगळं होऊ कसं शकलं? भीमरायानं एवढं भक्कम संविधान आपल्याला दिलेलं असताना वर्चस्ववाद्यानं हे शक्य कसं झालं, याचा जरा आपण थोडासा विचार करूया. मी फार वेळ नाही घेणार तुमचा. याचा विचार करूया, यातून बाहेर निघण्यासाठी मार्ग शोधूया. एवढंच आपण करू शकतो आता. हे शक्य कसं झालं? तर मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की ही जी 3 रत्नांची माळ आहे ना, फुले, शाहू, आंबेडकर,
आपल्या बेजबाबदारपणाचा फायदा त्यांनी घेतला. आपण ती 7 काळजाच्या आत जपून ठेवायला पाहिजे होती, ती आपण अशी वरच्या खिशात ठेवली. फक्त जय जयकार करत राहिलो त्यांचा. त्यांनी अलगदपणे ती माळ काढून घेतली आणि फुलेंपासून शाहू वेगळे केले, शाहूंपासून आंबेडकर वेगळे केले. ती 3 रत्नांची माळ तोडून टाकली, बहुजनांमध्ये उभी फूट पाडली. आता आपण थोडं प्राचीन काळात जाऊया. तथागत बुद्धांच्या काळात वैशाली नगरी होती, जी आत्ताच्या बिहारमध्ये आहे. या वैशाली नगरीत लिच्छवी समाजाचे लोक राहत होते, ज्यांना वज्जी असंही म्हणत. हे अत्यंत शूर, पराक्रमी, धैर्यवान लोक होते. म्हणजे नंतरच्या काळात आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांची जी गनिमी काव्याची पद्धत होती ना, की डोळ्याची पापणी लवायच्या आत हल्ला करायचा आणि वाऱ्याच्या वेगानं परत फिरायचं, ही पद्धत प्राचीन काळात लिच्छवींमध्ये आढळते. एवढे शूर होते ते आणि तेवढेच संवेदनशील पण लोक होते ते. त्या काळात म्हणजे बुद्धांच्या काळात 2,500-3 हजार वर्षांपूर्वी ते गणराज्य होतं. तिथे इलेक्शन्स व्हायची, लोकप्रतिनिधी निवडले जायचे. अतिशय सुंदर अशी ती वैशाली नगरी होती. त्या वैशाली नगरीवर त्यांचा एका शत्रूचा डोळा होता, तो म्हणजे मगध देशाचा राजा अजातशत्रू. त्याला ती वैशाली नगरी जिंकायची होती. पण हे इतके बलाढ्य होते, की इतके शूर होते, की ते त्याला शक्य होत नव्हतं. हे लिच्छवी लोक जेव्हा तथागत बुद्धांना अभिवादन करायला गेले होते, त्यावेळी तथागत बुद्धांनी त्यांना एक कळवळून, अतिशय तळमळीनं, अतिशय मायेनं एक सल्ला दिला होता. त्यांना सांगितलं होतं की एकीचं बळ ओळखा. कुठलाही समाज जेव्हा काही महत्त्वाच्या धाग्यांनी एकत्र घट्टपणे गुंफलेला असतो, तेव्हा त्याचा शत्रू कितीही बलाढ्य असला तरी तो त्यांच्यावर विजय मिळवू शकत नाही. जोपर्यंत लिच्छवी लोक तथागतांचा हा संदेश मानून ऐकून एकोप्यानं राहत होते, तोपर्यंत अजातशत्रू त्यांच्यावर विजय मिळवू शकला नव्हता. या अजातशत्रूचा एक मित्र होता, उच्चवर्णीय मित्र होता, वसक्कार नावाचा. याने एक प्लॅन रचला, याने एक डाव आखला, एक कारस्थान रचलं. तो या लिच्छवींमध्ये सामील झाला, तो त्यांच्यात मिसळला. हळूहळू त्यानं त्यांच्यात भांडणं लावायला सुरुवात केली, त्यांच्यात फूट पाडायला सुरुवात केली. लिच्छवींमध्ये फूट पडायला लागली. आणि जेव्हा वसक्काराला कळलं की आता व्यवस्थित हे सगळे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत, मग त्यानं अजातशत्रूला निरोप दिला की आता हल्ला कर तू. ज्यावेळी अजातशत्रू वैशाली नगरीवर चाल करून आला, त्यावेळी एकही लिच्छवी सरदार उभाच राहीना लढायला त्याच्या विरुद्ध. सगळे एकमेकांना म्हण, तू माझ्यापेक्षा शूर आहेस ना, तू लढ ना. दुसरा म्हणायचं, तू बघू ना माझ्याशिवाय काय करून दाखवतेस ते. असं म्हणत अजातशत्रू विरोधात कुणीही लढायला उभं राहिलं नाही. कुठल्याही बळाशिवाय वैशाली नगरी अजातशत्रूच्या घशात गेली. आज याच गोष्टीची पुनरावृत्ती होती. वर्तमानातली ही वसक्कारी विचारधारा आहे ना, त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर ही त्रयी तोडली, ज्याचे परिणाम अख्खा देश भोगतोय. तिन्ही महामानवांच्या अनुयायांमध्ये उभी फूट पडली. आपण आपल्यातच भिंती उभ्या केल्यात आणि त्यामुळे आपणच गुलामगिरीत लोटले जातोय. कुठल्याही बळाशिवाय ही भूमी वर्चस्ववाद्यांच्या ताब्यात चाललेली आहे, जवळजवळ गेलेली आहे. काही त्यांना बळ लावायला लागलं नाही, फक्त तुमच्यात फूट पाडली. मग काय होतं? आजच्या आता वर्तमानात येऊया. जेव्हा परभणीला संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत मारला जातो. आंदोलन करायला कोण उतरतं? आंबेडकरी समाज फक्त, बाकीचे बघत राहतात. बीडला एक होतकरू तरुण उमदा सरपंच संतोष देशमुख निर्घृण पद्धतीने मारला जातो. फक्त मराठा समाज पेटून उठतो. मराठा आंदोलन सुरू झालं की कुठल्या तरी ओबीसी नेत्याला फूस लावली जाते, ओबीसींना भडकवलं जातं त्यांच्या विरोधात. मग काय? आपला एक माजी राज्यपाल येतो, तो उघड सावित्रीबाई फुले, महात्मा फुलेंवर काही अर्वाच्या शब्दात बोलतो, काही विधानं करतो. आपल्या देशाचा एक उच्च पदस्थ नेता थेट संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी हिणकस वक्तव्य करतो, त्यांना कमी लेखतो.
कुठला तरी एक माणूस जो ज्याला गुरुजी गुरुजी म्हणतात, तो सरळ सरळ महात्मा गांधींच्या मातेवर अश्लील आरोप करतो. इंद्रजित सावंतांनी छत्रपती संभाजी महाराजांचे गद्दार कोण होते हे शोधून काढलं, म्हणून प्रशांत कोरटकर सारखा एखाद्या नीच विचारधारेतल्या गटारातला किडा थेट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना शिवेच देतो. एवढंच नाही तर राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं चारित्र्य हनन करतो. तरी बहुजन समाज एकमेकांकडे बघतोय. तुझा महामानव आहे ना, तू बोल. तुझा महामानव आहे ना, तू बोल. आपल्याला कळत नाही की आपण आपल्या महामानवांच्या विचारांची गद्दारी करतोय. त्यांना हे अपेक्षित नव्हतं. काय झालंय की त्यांनी आपल्याला शिकवलं, आपल्याकडे चांगली परिस्थिती आली, खिशात पैसा आला, खिशात खुळखुळणाऱ्या पैशानं आपला मेंदू बधीर करून टाकलाय. या महामानवांनी आपल्यासाठी काय केलं हेच आपल्याला माहित नाही. हे मूळ कारण आहे की कुठल्याही बळाशिवाय हे का आज संविधान संपवू पाहतात. बरं, संविधान संपवणं म्हणजे काय? लगेच त्याच्यावर नरेटिव्ह येतं की आम्ही नाही संविधान संपवत. अहो, एक कॉमेडियन येतो, एक कॉमेडियन सरळ सरळ काही काही गंमत करतो आणि त्यांच्यावर टीका करतो, तर त्या कॉमेडियनला सरळ सरळ मारायची भाषा केली जाते मंत्र्यांकडूनच. यालाच म्हणतात संविधान विरोधी बोलणं, वक्तव्य. आणखीन कसला पुरावा पाहिजे की संविधान संपवलं जातंय आपल्या डोळ्यासमोर? त्याची कारणं ही आहेत. त्यांनी उभी फूट पाडलेली आहे तुमच्यात. मराठा विरुद्ध दलित, दलित विरुद्ध ओबीसी. आता मराठा ओबीसी चाललंय, काही दिवसांनी कुठलं तरी एक प्रकरण काढतील आणि लगेच मराठा दलित सुरू होईल, काही सुरू होईल. आपण का त्याला बळी पडायचं? समोर कुठली गोष्ट आली की आपण लगेच का रिॲक्ट होतोय? आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या मेंदूत काहीतरी कचरा भरला जातोय. आपण सतत सजग राहिलं पाहिजे, हे आपण विसरतोय. सतत सजग राहिलं पाहिजे की त्यांच्याकडून कुठलं आता येणार आहे, काय येणार आहे. मध्येच एक बघा, तुकाराम महाराजांचा प्रक्षिप्त अभंग पसरवला आणि मुद्दाम दलितांना उचकवायचा प्रयत्न झाला. जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणालेत की महारासी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे. असं म्हणणारे तुकोबाराय ते भेदभाव कधी करतील का? पण मुद्दाम उचकवण्याचा प्रयत्न होतो का? तर दोन्ही समाज आहेत ना, दोन्ही महामानवांचे अनुयायी, त्यांच्यात भांडण सुरू व्हावीत, म्हणजे वरच्यावर मलिदा तिसऱ्यांनाच खाता येतो वर्चस्ववाद्यांना. हे कारस्थान आहे. म्हणून मेंदू जपा आपल्या सगळ्यांनी मेंदू जपला पाहिजे. म्हणजे मी काही तुम्हाला उपदेश करत नाही, मीही स्वतःला सांगतोय. मेंदू हा खूप महत्वाचा अवयव आहे. डॉक्टर आहा साळुंखे तात्या म्हणतात, हे मी प्रत्येक ठिकाणी सांगतो कारण सांगणं गरजेचं आहे, की ज्यांना लोकांना गुलाम बनवायचं असतं ते लोकांच्या पहिल्यांदा मेंदूवर कब्जा करतात, त्यांचा मेंदू ताब्यात धरतात. म्हणजे काय? त्यांना स्वतंत्रपणे विचार करू देत नाहीत. ते म्हणतात हे असं असं आहे, हेच डोक्यात ठेवा. जसं मगाशी एक कोणाचा तरी भाषणात शब्द आला, कारण कार्य संबंध, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तपासायला सांगितलंय, ते आपण विसरून गेलोय. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय म्हणायचं. त्यांनी आपल्याला कारण कार्य संबंध, बरं कारण कार्य संबंध कुठून आलाय? तर बुद्धांनी सांगितलंय. कुठली गोष्ट घडते तर त्याचं मूळ शोधा. आज आपण काही नाही, आपण सरळ आपला मेंदू त्यांच्या ताब्यात दिलाय. त्यांनी सांगायचं आणि आपण उभं राहायचं. त्यामुळे आपल्यालाच फूट पडायला लागली. मेंदू आपल्या ताब्यात ठेवला पाहिजे आपण. खूप महत्वाचा अवयव आहे मेंदू. किती महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो. आपलं शरीराचं जेवढं वजन असतं त्याच्यात 2% वजन फक्त मेंदूचं असतं. पण आपण जो श्वास घेतो त्यातला 25% श्वास फक्त ऑक्सिजन फक्त मेंदूला जातो. 14 अब्ज पेशी मेंदूत असतात. मेंदू ठरवतो की तुम्ही यशस्वी होणार आहे का अपयशी होणार आहे. मेंदू ठरवतो तुमचा उत्कर्ष होणार आहे का तुमची अधोगती होणार आहे. इतका मेंदू महत्वाचा आहे. त्या मेंदूत आपण काही भरून घेतोय आजकाल. त्याचा परिणाम आत्ता आपला संविधान, आपला देश आपल्या हातातून चाललाय. त्याचं कारण ते आहे कारण मेंदू आपण दुसऱ्याच्या ताब्यात दिलाय. तथागत बुद्धांनी सांगितलं की पराधीनता हे दुःखाचं मूळ आहे. जगद्गुरु संत तुकोबरायांनी हेच अभंगातून सांगितलंय. साधन तयासी साधे रे स्वाधीन ज्याची बुद्धी, पराधीनता घात रे थोर जाण संबंधी. साधन तयासी साधे रे म्हणजे प्रत्येक गोष्ट ज्याला मला जी गोष्ट पाहिजे ती साध्य तेव्हाच होते. स्वाधीन ज्याची बुद्धी, माझी बुद्धी जर माझ्या अधीन असेल तरच. तथागत बुद्धांनी हेच सांगितले ना, पराधीनता हे दुःख. तुम्ही पराधीन असाल,
तुमच्या आयुष्यातले निर्णय जर तुम्ही घेत नसाल, दुसराच कोणीतरी घेतोय. तुम्ही काय बोलायचं हे दुसराच कोणीतरी ठरवतोय. तुम्ही काय विचार करायचा हे तिसराच सांगतोय. हे दुःखाचं मूळ आहे आपल्या. आणि आज बहुजन समाज दुःखात आहे. त्याचं कारण ते आहे, कारण आपण पराधीन झालोय. म्हणजे बुद्ध विचारांपासून लांब चाललोय. बुद्ध विचारांपासून लांब जाणं म्हणजे संविधानापासून लांब जाणं. मग आपण महामानवांचा जय जयकार करून काही उपयोग नाही. म्हणून मेंदू ताब्यात ठेवा आपला. तुमच्या मेंदूवर हल्ला कुठल्या मार्गाने केला जातोय? 3 मार्ग आहेत. व्हॉट्सॲप फॉरवर्ड, आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप नावाचं एक ॲप आहे. त्याच्यापेक्षा थोडा जास्त वापर, आपल्या धडावर एक डोकं आहे, त्या डोक्यात एक मेंदू आहे, त्याचा करायचा. आपण काही मेसेज आला की आधी आपण तपासून बघायचं की याच्यामागं कारण काय असेल. हा मेसेज फॉरवर्ड करण्यामागचं त्याची चिकित्सा करायची, त्याच्या मुळाशी जायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, जांचो परखो फिर मानो. त्यांनी सांगितलं ना, पहिल्यांदा चिकित्सा करा की हे खरं आहे का खोटं आहे. न्यूज चॅनेल्स, दुसरं म्हणजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते आता तुम्हाला ड्राईव्ह करतात. न्यूज चॅनल सांगतात की आज तुम्ही ह्या गोष्टीवर वाद घालायचा आहे. न्यूज चॅनलला कोणीतरी ड्राईव्ह करत असतं की आज ही बातमी फिरवा, आज याची मुलाखत घ्या. बरोबर ठराविक लोकांकडे बरोबर कॅमेरा वळतो बघा. अचानक कोणतरी टोपीवाला म्हातारा दिसायला लागतो, अचानक दुसराच कोणतरी दिसायला लागतो, चष्मेवाला माणूस, जाड चष्मेवाला. अचानक असं नाही अचानक दिसत, त्यांना आदेश गेलेला असतो की जा आज ह्याची मुलाखत घ्या, याला कुठला तरी वाद उकरून काढायला सांगा. मग तो वाद उकरून काढतो आणि आपण त्याच्यावरच भांडत बसतो. न्यूज चॅनल तुम्हाला गुलाम बनवण्यासाठी ही साधनं आहेत. व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स, न्यूज चॅनल. तिसरं म्हणजे प्रोपोगंडा सिनेमे. आपल्या महामानवांवर जे सिनेमे येत आहेत ते वेड्यासारखे बघू नका. नाही बघितले तरी फरक पडत नाही, त्यांची पुस्तकं वाचा. त्या सिनेमांच्या माध्यमातून तुमच्या मेंदूत अलगदपणे त्या महामानवांचा जय जयकार करायचा, पण अलगद तुमच्या मेंदूत विष पेरायचं. 2-3 प्रसंगच खोटे असतात, पण त्या खोट्यातनं तुम्ही भरकटून जाता पूर्णपणे. तुम्हाला गुलाम बनवण्यासाठीचे हे 3 सापळे आहेत. प्रोपोगंडा सिनेमे, महामानवांवरचा कुठलाही सिनेमा आंधळेपणानं बघू नका. बघायचा असला बघा, एकतर बघूच नका. मी सांगेन आंधळेपणानं बघू नका. कितीही त्यात जय जयकार केलेला असू दे, काहीतरी एक गोष्ट अशी असते की ज्याच्यामुळे दंगल होणार. असं कुठली कलाकृती दंगल घडवते हो? कलाकृती प्रेम पसरवते. कलाकृती ही कुरूप मनातून नाही जन्माला येत, नितळ निर्मळ मनातूनच कलाकृती जन्माला येते. त्या कलाकृतीमध्ये हे वेदावे, द्वेष, मत्सर वगैरे असतात, पण अंतिमतः प्रेमाचाच संदेश असावा ना. अमुक एक सिनेमा आला आणि दंगल झाली, असं कसं होऊ शकतं? त्यामुळे कुठलाही महामानवांवरचा सिनेमा येऊ देत, एकतर बघू नका. बघायचं असलं तर फार मेंदूत घेऊ नका. पुस्तकं वाचा, त्यातली तथ्य तपासून घ्या. त्यात हे सांगितलं हे खरं आहे का, हे सांगितलंय. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली बरोबर तुम्हाला भरकटवलं जातं. हे गुलाम बनवण्याचे सापळे आहेत, हे कायम लक्षात घ्या. मेंदूत एक एक वाक्य त्यांचं भरून घेताना तपासून घ्या. कुणाचंही येऊ द्यात, माझ्याकडूनही येऊ द्यात. म्हणजे तथागत बुद्ध पण म्हणतात की माझ्यावर जसं तसा विश्वास ठेवू नका. ते तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर घासून मग विश्वास ठेवा. तथागत बुद्धांनी पण सांगितलं, हे सगळ्यांनी सांगितलंय. त्यामुळे आपण यांचं का ऐकतो? त्याच्यामुळे हे सगळं व्हायला लागलंय. मुळाशी आपण जातोय की हे का व्हायला लागलंय. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढ्या गुलामगिरीच्या जोखडात जाऊ नये असं वाटत असेल तर या सापळ्यात अडकू नका. आपला मेंदू आपल्या स्वाधीन ठेवा. एक डॉक्टर आह साळुंके एक खूप छान उदाहरण देतात कोथिंबीरीच्या काडीचं, की कोथिंबीर ज्यावेळी जेवणात आपण टाकतो, कोथिंबीर केवढीशी असते? एवढी एवढीशी कोथिंबीर असते. आपली आई काय करते हो? ती त्यातली सडलेली पानं वेगळी करते, त्यातली मुळं वेगळी करते, त्यातले जाड 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 देठ असतो तो वेगळा करते आणि ती कोथिंबीर जेवणात टाकते. कोथिंबीरीचं जेवणाचं स्थान काय? अगदी नगण्य. कोथिंबीरीची चव किंवा कोथिंबीरी समजा तिनं त्या मुळांसहित अशी जशी तशी कोथिंबीर टाकली, थोडंसं पोट बिघडेल, फार काय होणार नाही, पण तरीही आई ते निवडून कोथिंबीर टाकते, कारण ती पोटात जाणार असते. पोटात जाणाऱ्या अन्नाची एवढी आपण जर काळजी घेतो तर मेंदूत जाणाऱ्या गोष्टीची किती काळजी घेतली पाहिजे. मेंदूत आपण काही भरून घेतोय कचऱ्यासारखं. जो मेंदू आपलं व्यक्तिमत्व घडवणार आहे आणि बरोबर तोच मेंदू त्यांनी कब्जात घेतलाय. त्यामुळे ही दरी मिटवा. टोकदारपणा एकमेकांच्या समाजाविषयीचा सगळा काढून टाका. बहुजनांनी काही हेवे दावे द्वेष ठेवू नका. जर भीमशक्ती आणि शिवशक्ती एक झाली तर कुठल्याही राजकीय सत्तेपेक्षा तिची ताकद मोठी असेल.
काही गरज नाही सत्ता पण असण्याची, फक्त शिवशक्ती आणि भीमशक्ती एक झाली पाहिजे. हे बहुजन आहेत सगळे आपले, ते सगळ्यांनी एक झालं पाहिजे. आता काहीही हे वेदावे असतील अजिबात उकरून काढू नका. म्हणजे मला ज्यावेळी धम्म परिषदेत व्याख्यानाला बोलवतात, मी पुन्हा पुन्हा विचारतो की तुमच्या सगळ्यांचं एकमत झालंय का की बाबा मी यावं धम्म परिषदेत म्हणून. तर मला बोलवतात, ते हक्कानं बोलवतात. मी सांगतो की मला ते सांगावं लागतं, मी ते मानत नाही, मी सांगावं लागतं. मी मराठा आहे तरी या म्हणतात तेव्हा मी जातो. तर माझ्यावर बरेच जण टीका करतात की तू ये ना धम्मात, मग एवढं धम्माचं कौतुक करतोस. असा टोकदारपणा नका ठेवू. धम्म हा फुलाच्या सुवासासारखा आहे हो, तो मला आकर्षित करून घेतो. धम्म कुणालाही आकर्षित करून घेऊ शकतो, त्याच्यावर जबरदस्ती नका करू. मी बुद्धांचा आहे, बुद्ध माझा आहे, बस हे मला कळतं. बुद्ध विचार मला पटतो. वारकरी संप्रदायाने बुद्ध विचार अलगदपणे आणलेला आहे. तुकोबराय विठ्ठलामध्ये पण बुद्धाला बघत होते. आता त्यातला टोकदारपणा काढून टाकूया आपण. आपल्यातलं आपल्यात जे काय असेल ते आपण नंतर बघूया. आपला शत्रू ओळखा पहिला. शत्रू फार मोठा आहे, त्यानं बरोबर आपल्यात बरोबर भांडणं लावून वाद उकरून काढून आपल्याला वेगळं करून स्वतः बसलाय त्याच्यावर. तर हे ओळखा बस. मला बाकी काही सांगायचं नाही. आपण बाकी सुजाण आहात आणि इथं जमलेली माणसं बंडूजी कमी नाहीत, खूप माणसं आहेत ही आणि खूप मोलाची माणसं आहेत की एवढा वेळ बसून सगळ्यांची भाषणं ऐकतायत आणि एवढे मन लावून रिस्पॉन्स देत आहेत. खूप खूप यातून मोठा परिणाम होणार आहे. मी एक साधा कलाकार आहे. मी निर्णय घेतला, जर सर म्हटलं की मला कफल्लक केलं, पण मला वाटतं की मी खूप श्रीमंत झालोय त्यानंतर. एवढं प्रेम कुणाला मिळतंय आजकाल? कुठल्या कलाकाराला मिळणार आहे एवढं प्रेम? कुठल्या कलाकाराला मिळणार आहे? जो काल कोल्हापुरात भाषण करतो, आज चंद्रपुरात भाषण करतोय, परत परवा पुसदला करणार आहे, मग धुळ्यात करणार आहे. कुणाला एवढं प्रेमानं बोलवून घेतात माणसं? हे प्रेम लाख मोलाचं मिळतंय मला. शेवटी कलाकार कशासाठी कलेच्या क्षेत्रात जातो? आम्हाला लोकप्रियता मिळावी, हे मूळ हेतू सगळ्यांचा तो असतो. ती मला मिळते आणि माझ्या कलेच्या माध्यमातूनच, ही जी माझी कला आहे, संभाषण कला आहे आणि माझी बुद्धी, याच्या माध्यमातूनच मी तुम्हाला विचार सांगतोय ना महामानवांचे. याच्यासारखा दुसरा अभिनयाचा आनंद कुठला असेल? तर तो मी घेतोय. म्हणजे एक शेर मला आठवतं की माना के मुश्ताक खाक से बढ़कर नहीं हूं मैं. मुश्ताक खाक, खाक म्हणजे माती, मुष्ट म्हणजे मूठ. एका मुठभर मातीपेक्षा जास्त पात्रता माझी नाही, तरी मला तुम्ही इकडे का बोलवताय? माना के मुश्ताक खाक से बढ़कर नहीं हूं मैं, लेकिन किसी हवा के रहमो करम पर नहीं हूं मैं. कुठली हवा येईल आणि मला उडवून घेऊन जाईल एवढा मी कमकुवत नक्कीच नाही. माझा एक बाणा आहे, जो तथागत बुद्धांपासून आलाय, जगद्गुरू संत तुकोबरा यांच्या विचारांपासून आलाय, शिवशाहू फुले आंबेडकरांपासून आलाय. तो बाणा आपण सगळे जपूया, एक राहूया, एकजुटीनं लढूया, सगळे हेवे दावे बाजूला ठेवूया. मला माहिती मी जे हे करतोय त्याचे खूप परिणाम मी भोगतोय. सरांनी काही छोटे मोठे सांगितलेत, पण मी ते भोगूनही मी हे करतोय. माझ्या काही गोष्टींचा त्याग करून मी हे करतोय. त्याचा मोठेपणा नाही, उलट मला अभिमान आहे की मी हे करू शकतोय. मला या काळानं ती संधी दिली. हा काळ मी संधी म्हणून बघतोय. मला असं एकच फक्त तुमच्याकडून प्रेम असंच मिळत राहू द्यात. खूप प्रसंग येणार आहेत, ते लोक मला बदनाम करायचा आणखीन प्रयत्न करणार आहेत, माझ्यावर काही वाटेल ते प्रसंग येतील, त्यावेळी फक्त प्रेम राहू द्यात तुमचं माझ्या पाठीशी. एवढंच मला सांगायचं आहे. ज्या प्रेमानं तुम्ही मला इथे चंद्रपूरला बोलवलं, माझ्या अख्ख्या फॅमिलीला घेऊन तुम्ही इथं बोलवलं सगळ्यांना. म्हणजे बंडूजींनी तर आमची विमान प्रवासाची सोय केली, पण म्हटलं या फॅमिलीला घेऊन तुम्ही. तर हे प्रेम मला खूप मोलाचं आहे. ते आयुष्यभर मी काळजात जपून ठेवीन. तुम्ही जेव्हा कधी इथं बोलवाल तेव्हा मी येईन, कारण ही आपली आंबेडकरी अस्मिता आहे, ती आपण कधी संपू द्यायची नाही. मला इथं बोलवलं, तेवढा सन्मान दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय शिवराय, जय भीम.